हो हो बरं आपण नंतर बोलूया. मा तुम्ही अचानक कशाला? यावं लागलं. कंपनीतल्या लोकांचा फोन आला होता. त्यांना गोवर्धनला भेटायला जायचं आहे. मेघना मॅडम म्हणे परवानगी देत नाही आहेत. मी नाही मी असं म्हटलं की ऑफिस आवर्स नंतर जाऊ की ऑफिस आवर्स मध्ये म्हणजे. तुम्ही काय म्हणालात ते कानावर आलेले आहे आमच्या. गोवर्धनचं काहीही बरं वाईट झालं तर होऊ दे असं म्हणालात तुम्ही. नाही नाही मा, मेघनाच्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. काय झालं की कामाच्या टेन्शनमुळे काहीतरी वावगे शब्द बाहेर पडले असले इतकंच. दिवाकर, आपल्या कंपनीचा एक भरभक्कम आधार आज अपघातात सापडलाय. जीवनमरणाशी झुंज देतोय तो. ही वेळ राग येण्याची आहे का माणुसकी दाखवायची? ठीक आहे, उद्यापासून आम्ही ऑफिसला येणार आहोत. नाही नाही मा, त्याची काही आवश्यकता नाही. मी आणि मेघना आम्ही व्यवस्थित सांभाळू करतो सगळं. हो ना. तेवढा विश्वास असता तर काय पाहिजे होतं. दुर्दैवाने तेवढा विश्वास नाही आहे आमचा. शिवाय पुढचे काही दिवस पद्माकर आणि सागर गोवर्धनच्या बरोबर असतील. त्याच्यामुळे आम्हाला यायलाच हवं. मग कशाला उगीच म्हणजे तुम्हाला दगदग. काही माणसांच्या नशिबी दगदग लिहिलेलीच असते. ठीक आहे, उद्या सकाळी 9 वाजता नेहमीसारखी सगळ्यांची मीटिंग होईल आणि नंतर प्रत्येकाने आपापल्या कामाला लागायचं आहे. येतो आम्ही. नमस्कार मिस्टर सरदेसाई. नमस्कार. पेशंट गोवर्धन तुमचे कोण? माझे सासरे. अच्छा, बरं त्यांच्या जवळचे कोणी रिलेटिव्ह आले नाहीत का? हो आहेत. त्यांची मुलगी आहे म्हणजे माझी बायको आणि त्यांची बहीण, दोघेही इथेच राहतात. मी जे काही सांगतोय ते त्यांच्याही कानावर घाला. कदाचित काही पेपर्सवर त्यांच्या सह्या लागतात. त्यांची कंडिशन कशी आहे? सिरियस. रक्तस्राव खूप झालाय. मेंदूलाही मार बसण्याची शक्यता आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोच. डॉक्टर, पण जरा जरी इम्प्रूव्हमेंट झाली तर प्लीज कळवा आम्हाला. ठीक आहे, तुमच्या मिसेस आल्या की त्यांची जरा सही लागेल. थँक्यू. निकी, त्या दिवाकरचं असं काम करून दिलंय ना मी की आता आयुष्यभर माझ्या मुठीत राहील तो. म्हणजे एखादी नवीन ऑर्डर वगैरे मिळवून दिलीस की काय त्याला? ऑर्डर? त्याच्या करिअर मधला सगळ्यात मोठा काटा दूर केलाय मी. म्हणजे गोवर्धन प्रभूचा ऍक्सिडेंट झाला, कळलं असेल तुला. काय बोलताय तुम्ही हे? ज्योती, या बिझनेसच्या गोष्टी आहेत, तुला नाही कळणार. डॅडी, बिझनेस माणसंच करतात ना? मग ही अशी भयानक कामं का करतात बिझनेसच्या नावावर? ज्योती, तू डॅडींशी बोलतेस हे लक्षात ठेव. मी हे जे बोलतेय ते खरं तर तू बोलायला हवंयस मामा. डॅडी शांतपणे सांगतात की गोवर्धन प्रभूंचा काटा काढला आणि तूही शांतपणे ऐकून घेतेस. ज्योती, फार बोललीस.
जा, कामाला चाललीस ना, बाहेर जा, नाहीतर वर रूम मध्ये जाऊन आराम कर. आमच्या बोलण्यामध्ये नाक खुपसायची काही गरज नाहीये. नाही, तुमच्या डिस्कशन मध्ये मला काहीच इंटरेस्ट नाहीये. मी बाहेर जाणारच आहे, पण जायच्या आधी माझं म्हणणं तुम्हाला ऐकावंच लागेल. डॅडी, मला असं वाटायचं की बिझनेस सांभाळण्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाऊ शकता, पण इथपर्यंत हे जरा जास्तच होतं असं नाही वाटत तुम्हाला? ज्योती, प्रत्येक गोष्टीला काही अर्थ असतो. या गोवर्धननी दिवाकर भाऊजींचं जिणं मुश्किल केलाय, माहितीये का तुला? कंपनी दिवाकरची आणि चालवतोय गोवर्धन. हे असं चालू आहे. पण म्हणून काय ऍक्सिडेंट घडवून आणायचा? तुम्ही काय माणसं आहात की कोण आहात? शी. काही आत्या, तुम्ही खूप दमला आहात. मी तुम्हाला घरी सोडून येऊ का? तुम्ही आराम करा, झोपा आणि मग सकाळी या ना. नको रे, मी इथून कुठेही हलणार नाही. पण आम्ही आहोत ना इथे. तुम्ही का काळजी करताय? ताई आत्या, अगं तू रात्रभर अशीच या खुर्चीत बसून राहिलीस तर तुला त्रास होईल. उगते अगं, तो इतके त्रास भोगतोय, आपल्याला कसला आलाय त्रास? अगं हो, पण तुझे गुडघे दुखतात ना. अशीच बसून राहिलीस तर उद्या तुला उभं तरी राहता येईल का? तुम्ही नका मला आग्रह करू, खरंच सांगते, मी इथून कुठेही आळणार नाही. घरी एकटी गेले ना तर चैनही पडणार नाही आणि झोपही येणार नाही. इथे निदान तो डोळ्यासमोर तरी असतो ग. रात्रभर नर्सेस असतात, डॉक्टर्स असतात, त्यांच्याकडे विचारपूस तरी करता येते. घरी जाऊन भूतासारखी काय करू मी? तुम्ही दोघंही मला आग्रही करू नका आणि माझी काळजी करू नका. मी ठीक आहे. तो शुद्धीवर येईपर्यंत मी इथून हलणार नाही. आशिष, काय रे, तू कसा काय फोन केलास आत्ता? अगं डोकं फिरलंय माझं आज. सकाळपासून 2 मीटिंग्स पण कॅन्सल केल्यात. का? आमचे बाबा ग. तुला खरंच सांगतो प्रीती, एखादा माणूस किती टोकाला जाऊन वागू शकतो याचं करेक्ट एक्झाम्पल म्हणजे आमचे बाबा आहेत. काय केलं त्यांनी? अगं तत्व चारित्र्य असल्या गप्पा करणारा हा माणूस आज त्या कांता शेठ बरोबर काम करतोय. कॅन यू बिलीव्ह दिस? काय? पण याविषयी तुम्ही कोणी बोलला नाहीत का त्यांच्याशी? बोललो ना. मी आणि गौरी दोघांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं, पण ते आपल्या मताप्रमाणेच वागणार. भयंकर हट्टी माणूस आहे का? आणि आता गौरी घर सोडून चालली आहे तरी सुद्धा. का? तिने का घर सोडायचं? ती यांचीच मुलगी, तत्वनिष्ठ. अगं मी गौरीशीही बोललो, तिलाही समजून सांगायचा प्रयत्न केला की तू घर सोडून गेल्याने काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीयेत. पण ती कोणाचं ऐकेल तर ना.
मला ना प्रीती हे असले शब्दच खोटे वाटायला लागलेत आता. तुझ्याशी बोललो थोडं तरी हलकं वाटतंय. ठीक आहे, होईल हळूहळू सगळं नीट. आपण संध्याकाळी भेटू, मग बोलू. थँक्स. बाय. बाय. मा बोलवलं? हो. दिवाकर, उद्या आपल्या कंपनीमध्ये काही फॉरेनर्स येणार आहेत. त्यांना आपला कारखाना पाहायचा आहे. तुम्ही जरा त्यांना नीट हिंडून सगळा कारखाना दाखवलात तर बरं पडेल. कारण पद्माकर जरा बिझी आहेत ना. का दादा का बिझी आहे? असं काय करताय? गोवर्धनला ॲक्सिडेंट झालाय माहिती आहे ना तुम्हाला? हां, ऐकतोय मी. म्हणजे सध्या सगळीकडे तीच चर्चा चालू आहे ना. तुम्ही भेटून आलात गोवर्धनना? मी? माझा काय संबंध? दिवाकर, तुमचं आणि गोवर्धनचं पटत नाही ठाऊक आहे आम्हाला. पण गोवर्धन तुमचे एक सहकारी आहेत. आपल्या कारखान्याचे फार मोठे आधारस्तंभ आहेत. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे आता ते आपले नातेवाईक आहेत. त्यांच्या या अशा कठीण प्रसंगात आपण त्यांच्याबरोबर असायलाच हवं. ठीक आहे, जाईन मी उपचार म्हणून. त्यांना तरी ते आवडणार आहे का? अपघात झाला यांना आणि ताप सगळ्या कंपनीला होणार आहे. दिवाकर, नाही, जाईन मी. कर्तव्य म्हणून का होईना जाईन. येतो मी. संपली. संपली? आलो अजून अजून आणू आपण. काय राकेश बाबा, आणू ना आपण. आणू ना. अरे पाहिजे तेवढी आणू. पाहिजे तेवढी. काय रे विजय, तुझी आणि सागरची मैत्री अजून आहे ना? का ती पण संपली? नाही नाही, सागर अजूनही माझा मित्र आहे. हा, मी अधून मधून भेटतो. तो पैसे पण देतो मला. राकेश बाबा, विजयरावांकडचे पैसे संपले ना, सागर बाबा त्यांना पैसे देतात. पाहिजे तेवढे. बोला काय, 2000, 3000, 10,000 केवढे पण देतात. मग त्याची काय बिशाद नाही म्हणण्याची. का? का नाही म्हणजे तो नाही पण म्हणू शकतो ना. मित्र आहे म्हणून काय सारखेच पैसे देईल की काय? अरे सारखे कुठे, कधीतरी मागतो त्याच्याकडे. नाही पण समजा त्याने पैसे द्यायला नकार दिला, मग काय करशील? असा कसा नाही देणार तो? त्याचा असा गळा पकडीन आणि ठणकावून विचारीन, देतोस पैसे का तोंड उघडू? तो तुझ्या तोंड उघडण्याला घाबरतो? घाबरतो? घाबरतोच ना, म्हणून तर मुकाट पैसे आणून देतो.
नाही मी काय म्हणतो इजराव, तुम्ही सांगत होता म्हणजे सागर बाबा तुम्हाला घाबरतात. हा, का घाबरतात? म्हणजे काय गुन्हा त्यांचा आणि शिक्षा तुम्ही भोगताय? काय झालं सांगा ना. राजू, आमची गंमत आहे. सांगा की आम्हाला. ती आमची गंमत आहे. आम्ही सांगा की आम्हाला असं काय करताय. हो इजराव, नंतर इजय दादा सांगा ना. ओ झोपलं बाळ. नेहमी असा पॉइंटावर येत 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 आईचं बियाणं झोपतंय. नाही पण राजू उठले इजराव. ती आमची गंमत आहे. गुड मॉर्निंग. थँक्यू. आणखीन काही? नाही. मेघना, तू पण पटकन तयार हो. ते ॲड एजन्सीवाले लोक येणार आहेत प्रेझेंटेशनसाठी. तू असली बरी काय? नाही, मी विचार करत होते की आज ऑफिसला येऊ का नको येऊ. का? पण मानी तर तुला सांगितलं ना की ऑफिसची जबाबदारी तू घे म्हणून. हा, तसं म्हणाल्या त्या, पण लगेच स्वतः ऑफिसला आल्याच. वर मला हेही म्हणाल्या उद्यापासून रोज ऑफिसला ये. अगं पण मा येतील की नाही येतील हा त्यांचा प्रश्न आहे. त्याचा तुझ्या येण्याशी काय संबंध आहे? संबंध कसं नाही दिवाकर. मा ऑफिसमध्ये आल्या की त्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालतात. मग त्या जे म्हणतात तेच लोक ऐकतात. मग आपल्या मतानं काही अर्थच राहत नाही, उलट अपमान होतो. मेघना, अगं तू काय अशी रुसून बसतीयस? मी रुसते? काय दिवाकर, तुम्हाला खरंच वाटतं की मी रुसणाऱ्यांपैकी आहे? माझ्या डोक्यात वेगळाच विचार चाललाय. कसला? काय ना दिवाकर, असं काहीतरी व्हायला पाहिजे की माणसं आपोआपच ऑफिसला येणं जाणं कमी झालं पाहिजे. म्हणजे काय, हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्यातलं काहीच होणार नाही, नाही का? मॅडम, तुमच्या डोक्यात जे चाललंय ना ते जरा सांभाळून करा. हं? दिवाकर, तुम्ही नका हो काळजी करू. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घे. आणि हो, तुम्ही निघा ऑफिसला. काय मला आज जमेलच असं नाही यायला. मी तुम्हाला फोन करून सांगते. ठीक आहे, चल. हा, सॉरी राकेश बाबा, मी तुम्हाला इथं बोलून घेतलं मुद्दा म्हणून. हाती काय लागलं नाही बघा आपल्या. खरंच चुकलं. इट्स ओके, काय हरकत नाही. एक संध्याकाळ खर्च झाली आपली, पण लक्षात ठेव वाया नाही गेली. निदान आपल्याला इतकं तर कळलं की त्या विजयाला असं काहीतरी माहिती आहे ज्याचा सागरशी संबंध नाही. ज्या अर्थी पैसे दाबून सागर त्याचं तोंड बंद करतोय याचा अर्थ ती गोष्ट सॉलिड महत्वाची आहे. हा, हे बरोबर आहे. जे गुन्हा सागर बाबांनी केलाय आणि शिक्षा मी भोगतोय असं नेहमी बोलतोय बघा ते पेना, पण नेमकं गुन्हा काय ते कळायला मार्ग नाही. सांगेल कधी ना कधीतरी त्याला हे आपल्याला सांगायलाच लागेल. नाही तसं करायला आपण त्याला भाग पाडू. पण राकेश बाबा,
मला वाटलं होतं काहीतरी सांगेल ते, काहीतरी ओकल. नाही चालू आहे बघा ते बेन. फुकटची तुमची विस्की ढोसली आणि झोपला बाळ. असं वाटलं घालावी कमरात लात न उठवा त्याला. तू कशाला इतकं रागवतोय? अहो राकेश बाबा, तुम्हाला नाही कळणार. नेहमीच आहे, नेहमीच. एकदा नाही झालंय, दरवेळेला. काय केलं नाही माणसासाठी मी? दारू प्यायला घातली, राहायला जागा दिली, जेवायला घातलं, सगळे प्रयत्न केले. म्हटलं आता सांगल, आता सांगल, आता सांगल. चायचं बेन पितय, दारून ढोसतय, झोपतय. विचारलं ना की येतंय असं काट्यावर येतंय आणि मग नंतर सांगतो, नंतर. डॉस्क फिरणार नाही. नाही राजू, हे असं डोकं फिरवून नाही चालणार आपल्याला. कीप पेशन्स. कसंही आणि काहीही करून आपल्याला सागरचं सिक्रेट विजयकडनं काढून घ्यायचंय, एवढं लक्षात ठेव. सिक्रेट काढायला पाहिजे.